हॅलो फ्रेंड, तर रोज आहे ना सकाळ संध्याकाळ आम्ही ना चुलीवरती बाजरीच्या भाकरी किंवा चपात्या बनवित असतो. आणि जास्त करून बाजरीच्या भाकरी ना खूप छान लागतात चुलीवरच्या, त्यामुळे आम्ही नेहमी चुलीवरच करतो. तर आहे ना इकडं मी काय करीत राहते माहिती का, दरवेळेस आहे ना म्हणजे आठवड्यातून दोनदा तरी स्वयंपाक खोली म्हणजे सारून घेते, चूल पोचरून घेते आणि सारून घेते. हे बघा पूर्ण सरपण वगैरे अगोदर सगळं काढून घेतलं, चौकून पूर्ण स्वयंपाक खोली सारून घेतलेली आहे. आठवड्यातून दोनदा तरी मी सारवीत असते. हॅलो फ्रेंड, तर आता इकडे माझी चालू स्वयंपाकाची तयारी. तर आहे ना मामा आश्वीला गेलेले, म्हणजे 5 वाजताच गेले मामा आश्वीला. तर आज आहे ना मासे आणायला गेले मामा, जेवणासाठी मासे बनवायचे आहे, म्हणजे माशाची काळी भाजी बनवायची आहे. तर त्यासाठी इकडं मी ना मसाला काढलेला आहे. त्यात फक्त कांदे, ते बी कांदे आहे ना आता चुलीत भाजायला टाकलेले आहे मी. तर कांदे ठेवायचे, बाकी सगळं घेतलं आहे. खोबरं ते म्हणजे जेवढं काळा मसाला आपण काढतो त्यासाठी जेवढं साहित्य लागतं तेवढं सगळं घेतलं. आणि इकडं तोपर्यंत आहे ना इकडं सफेद भात पण मी शिजायला टाकून दिला आहे. हे बघा. हॅलो फ्रेंड, तर मस्त असा भात शिजून झालेला आहे. तर इकडे आहे ना जो काळा मसाला होता तर तो आहे ना मिक्सरमधून वाटून घेतला आहे. हे बघा, मिक्सरमधून वाटून घेतला आहे मसाला. हॅलो फ्रेंड, तर इकडं भाजी बनवायची आहे, ती पण फक्त डोक्याची आणि सुक्के पण बनवायची. इकडं मस्तपैकी छानपैकी भाजी बनवणार आहे आता माशाची. सुके बनवणार. हा का, सुक्के कुठे आहे बघू. दिवसातून मावशी आली, जवळजवळ 9-10 वर्ष झाले असतील. ताईच्या लग्नाला अशी एकदा, भाऊच्या लग्नाला एकदा, आणि तो आत्ता काका वाळायला बसून पहिल्यांदा चालू. कोणते करता मस्त मासे बनवायचे. मासे बनवायचे आता, आणि ते सुके बनवणार, ते तळीवर बनवायचे. मला आता मस्त मसाला लावून घेणार. ही बनवायची सुक्के मासे, आणि इकडं भाजी बनवायची, किती करायची ती तिच्या आणि थोडं कोथिंबीर टाकायची, भारी लागायची. मग चिरावा लागेल बरं का, बारीक मस्त बाकी. तर इकडं चालू आहे खलासनी लावायचं काम माशाला. मसाल्यात मसाला लावून घ्यायचा. 2 तवे बहीण, तवा ठेवायचा. आता इकडं आलीची तळी भाजीला, ती उतरून ठेवायची. ठीक आहे, भाजी तयार झाली. आता मासे, तवा घ्यायचा आणि तेल टाकायचं. एवढ्या माशांना आधी मसाला लावून ठेवायचा पूर्ण, तव्यावर ठेवायची, वाफेवर करून घ्यायची. झालं, दाखवू तुम्हाला कसे वाटत त्यावर परत. तर मित्रांनो इकडे सुक्के चालू आहे आणि इथं झालेले गे झाली तेवढी मस्त आहे. बनवायची राहिली का तेल जादा पाहिजे, मग भारी लागत ना. आणि भाजी पण करून झालेली आहे, आणि आता फक्त जेवायचे. सफेद भात, डोक्याची भाजी केली, सुक्का मासा, बाजरीची भाकर, कांदा, लिंबू. आणि आता लगेच जेवायला बसायचं आहे. थंडीमध्ये मासेच खावा म्हणते, चला मासेच बनवले. मग तर इकडं भाकरी पण रेडी आहे चुलीवरच्या, मस्त अशा कडक कडक. आणि इकडं कांदा लिंबू पण चिरलेला आहे. चला आता जेवणच करायचे आम्हाला, स्वयंपाक पण झाला आहे. हॅलो फ्रेंड, तर स्वयंपाक करून झाला आणि आता सगळ्यांना जेवायला दिलं आहे, म्हणजे मिस्टर, मामा आणि आईला पण जेवायला दिलं आहे. तर मस्त अशी काळी माशीची भाजी, सुके मासे, बाजरीच्या भाकरी, कांदा लिंबू. आई भाजी कच झाली, छान झाली ना. काळी भाजी, चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी. आजचं बघा आई, आईन ते कसं गॅसवरलीच भाकरी खाते ना, त्या आईला आज चुलीवरच्या भाकरी आवडते. त्या म्हणी ना चुलीवरच्या भाकरी लई चविष्ट राहते आहे ना, कडक 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 राहते. इकडे सुके मासे पण बनवले आत्यांनी मसाल्याची. आणि इकडं भाजी बनवलेली आता खाली येते, काळी भाजी ना. इकडं माशीची भाजी, डोक्याची भाजी बनवलेली, माशांच्या डोक्यांची काळी भाजी. हा, तर चला आणू सोनू, आपण बसू. तुम्ही ब्राह्मणी, तुम्हाला खायचं, त्याच्या खाली काय ठेवू आता.
तर आता आम्ही सगळे पण बसले जेवायला आणि सोनू पण बसले, पिल्लू पण झोपलेली, त्याच्यामुळे मी पण बसणार आहे आता जेवायला. उठली नाही नाश्त्यामुळे बरं का पुरीचा रस्ता करा तो. जेवायला बसले का मी खरंच ती उठत दरवेळेस, सकाळ संध्याकाळ तिचं नियमच आहे. मी जेवायला बसले का ती उठत राहते. हा झोपली ती बी, झोपी गेली. हॅलो फ्रेंड, तर आत्ताच जेवण करून झाले आणि आम्ही सगळे पण झोपलो, म्हणजे ज्याच्या त्याच्या बेडवरती येऊन झोपले सगळे पण. आणि आमच्या पिल्लू अजून खेळतीच आहे, तिचं काय अजून खेळून नाही झालं आहे ना पिल्लू. अयो खोका येतो. हे वाजलं. काय चालू आहे पिल्लू? आणि पिल्लू आहे ना, आता रात्रीचे आहे ना 9:30 वाजलेले आहे, तरी पण पिल्लू आहे ना खेळती तिच्या मस्तीमध्ये आहे ना, तिची मस्ती चालू आहे. पिल्लू झोपायची नाही का? नाही 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 झोपायची नाही, खेळायचं का? खेळायचे. ती मग उचली ती रे बाय बाय बाय, किती कंबर उचली ती पाय बी उचलून दाखी मग पाय पायावर पाय हानी. पाय करून दाखव बाई. आता शिवण्या पप्पा काय म्हणते, का म्हणत्या म्हणत्या, कशी कंबर उचली ती तेव्हा. मग दूध पोटामध्ये दूध, एवढं कंबर कोण उचली तू? कानुडी व्हायला पाहती आता. अरे काय चालली, काय चालली, काय चालली, काय चालू आहे पिल्लूच? मग अशी पूर्ण गोल गोल राऊंड फिरली होती का? काय होतंय?